नमस्कार मित्रांनो, आपण टीईटी परीक्षा 2024 साठी महत्त्वाच्या प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे. या अगोदरही आपण बरेचसे व्हिडिओ बनवले आहे. ते व्हिडिओ आपण जरूर पाहावे आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करावे. आज आपण टीईटी परीक्षा 2024 साठी मराठी या घटकावर काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे विश्लेषण बघणार आहोत. चला तर वेळ न घालवता सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. अशुद्ध शब्दाचा क्रमांक लिहा. यामधला अशुद्ध शब्द आपल्याला निवडायचा आहे मित्रांनो. बघा तीन शब्द शुद्ध आहेत आणि एक शब्द अशुद्ध आहे. तर शारीरिक रीला दुसरी विलांटी आणि ह्या दुसऱ्या रीला पहिली विलांटी हा शब्द बरोबर आहे. दुसरा बघा पीक पाणी हा शब्द सुद्धा बरोबर आहे. पीला दुसरी विलांटी आहे आणि नीला दुसरी विलांटी आहे. सामुदायिक मुला दुसरा उकार आहे. याला पहिली विलांटी हा पण शब्द बरोबर आहे. पण हा जे संयुक्तिक आहे तीला पहिली वेलांटी पाहिजे होती तर दुसरी वेलांटी दिलेली आहे, म्हणून हा जो शब्द आहे हा अशुद्ध आहे, म्हणून हाच आपलं काय आहे उत्तर आहे. पुढचा प्रश्न. सन्मती हा शब्द ज्या संधी नियमानुसार बनला आहे त्याच नियमानुसार खालीलपैकी कोणता शब्द तयार झाला आहे. तर हा जो याचं जे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 वांग निश्चय. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय क्रमांक लिहा. कवी याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे मित्रांनो. तर कवी याचा विरुद्धार्थी शब्द आहे कवयित्री. आता कवयित्री पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेले आहे. कवयित्री, कवित्री तर होत नाही, कवयित्री पण होत नाही, कवयित्री नाही होत, कवयित्री हाच पर्याय क्रमांक 3 आपला उत्तर. पुढचा प्रश्न. दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्दाचा पर्याय क्रमांक लिहा. आता दिलेला शब्द कोणता आहे. घर, गृह, आदन, सदन म्हणतो आपण. तर गेह, गृह, प्रसाद हे 3 शब्द आलेले आहेत. तर हे जे 3 शब्द आहे बघा, गेह होत नाही, प्रसाद होत नाही, तर हे याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2 गृह. याचं उत्तर काय होतं पर्याय क्रमांक 2 गृह. यानंतरचा प्रश्न बघा. चुकीची जोडी शोधा. ज्ञानेश्वर ओवी, रामदासानं दासबोध हा ग्रंथ लिहिला, व्यासानं महाभारत हे काव्य लिहिलं आणि वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला. यामध्ये चुकीची जी जोडी आहे बघा, चुकीची जोडी पर्याय क्रमांक 1 आहे. तर ज्ञानेश्वरानं ज्ञानेश्वरी लिहिली असं पाहिजेत होतं इथं, परंतु इथं ओवी आलेले आहे. यानंतरचा प्रश्न बघा. आरती प्रभू हे कोणाचे टोपण नाव आहे. हे टोपण नाव आपल्याला पाठ करावे लागेल मित्रांनो. प्रत्येक परीक्षेमध्ये एक प्रश्न टोपण नावावर असतो, म्हणजे हा एक मार्क महत्वाचा आहे आपल्याला. तर आरती प्रभू हे चित्र खानोलकर यांचं टोपण नाव आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हेच आपलं काय उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. अ किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा औ आल्यास त्या दोहोंऐवजी औ येतो. या नियमानुसार खालीलपैकी कोणता शब्द आला आहे. बघा यामध्ये पर्याय दिले. पहिला वृक्षौदार्य, दुसरा एक, तिसरा चंद्रोदय आणि चौथा कौरव. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 वृक्षौदार्य. यानंतरचा प्रश्न. खालील वाक्यातील भावे प्रयोगाचे वाक्य ओळखून त्याचा क्रमांक लिहा. भावे प्रयोग कसा ओळखायचा मित्रांनो. कर्त्याला आणि कर्माला दोघांना पण प्रत्यय असेल तर ते वाक्य भावे प्रयोगाचं असतं. तर बघा याचं जे उत्तर आहे मित्रांनो बघा, पर्याय दिलेले. कुत्र्याकडून ससा मारला गेला. यानंतर बघा सर्वांना पुस्तके वाटली गेली. तिसरा त्याने आता देवळात जावे. मी आता गोष्ट सांगणार आहे. तर हे पर्याय क्रमांक 3 मध्ये त्याने आता देवळात जावे हा जो पर्याय तोच आपला भावी प्रयोगाचा आहे. याच्यामध्ये कर्म नाही, म्हणजे हा अकर्मक भावी प्रयोगाचं उदाहरण आहे. कोणतं अकर्मक भावी प्रयोग. पुढचा प्रश्न. खालील सजातीय स्वरांच्या जोडीचा क्रमांक चौकटीत लिहा. तर सजातीय स्वर कोणते. तर सजातीय स्वर बघा इथं अ आणि हे विजातीय स्वर आहे. ओ उ हे पण विजातीय स्वर आहे. उ ए हे पण विजातीय आहे.
कारण ई ई हे ऱ्हस्व ई आणि एक दीर्घ ई हेच काय आहे, सजातीय स्वर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी निश्चितपणे अनेकवचनी शब्द कोणता? एक वचन अनेक वचन प्रत्येक परीक्षेमध्ये एक प्रश्न असतोच असतो. हे बघा, अनेकवचनी शब्द निश्चितपणे असला पाहिजे. जाते हा एक वचन पण आहे आणि अनेक वचन पण आहे. खेडे, खेडे हा एक वचन शब्द आहे मित्रांनो. खेडी हा अनेक वचन असतो खेडेचा. मडके, मडके हा पण एक वचनी शब्द आहे. मडकी हा अनेक वचनी शब्द असतो. देवळे, देवळे हा बघा, देऊळ याचं एक वचन आहे. देऊळ, देऊळ काय एक वचन आहे, म्हणून देवळे हा काय अनेक वचन. आणि आपल्याला अनेक वचनीच ओळखायचं आहे. पर्याय क्रमांक 4 हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न, अध्यापनातील मुद्द्यांची सुसूत्र मांडणी म्हणजे अध्यापन होय, हे कोणाचे मत आहे? तर याच्यामध्ये जास्त डोकं न लावता याचं उत्तर जे आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 रेमंड. याचं उत्तर आहे रेमंड. रेमंड नाही, ते रेमंड आहे. काय आहे? रेमंड. यानंतरचा प्रश्न बघू, जोड्या लावा. बघा, चिंतनपर निबंध जर लिहायचं म्हटलं, लेखनाचा विशिष्ट पिंड, नैदानिक कसोट्या, मातृभाषा, घटनेचे वर्णन, विचारास प्राधान्य. तर चिंतनपर निबंध लिहायचं म्हटलं तर आपल्याला काय करावं लागेल, विचारास प्राधान्य द्यावं लागेल. म्हणजे याची जोडी 5. दुसरं कथालेखन, कथालेखनच बघा घटनेचे वर्णन आपण करतो म्हणजे बीचं 4. शैली, शैली म्हणजे काय, शैली म्हणजे बघा लेखनाचा विशिष्ट पिंड आणि लेखनाचे मूल्यमापन कशामधून करतात, नैदानिक कसोट्या. तर हे आहे आपलं बघा पर्याय कशामध्ये, येचं 5, पर्याय क्रमांक 4 मध्ये बीचं 4, बघा बीचं 4 म्हणजे पर्याय क्रमांक सीचं 1, पर्याय क्रमांक 4 हेच काय आपलं उत्तर आहे. पुढचं बघा, संस्कृतमध्ये नाटकास कोणत्या नावाने ओळखले जाते? आता नाटकाला कोणत्या नावाने ओळखले जाते संस्कृतमध्ये? तर बघा पर्याय क्रमांक दृश्य काव्य. संस्कृतमध्ये दृश्य काव्य या नावाने ओळखलं जातं. पुढचं बघा, माधव जुलियन, माधव जुलियन यांच्या खंडकाव्याचे नाव कोणते आहे? तर बघा माधव जुलियन यांच्या खंडकाव्याचे नाव काय? विरह तरंग. विरह तरंग पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. आपलं उत्तर आहे विरह तरंग, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, NCERT नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय स्तरावर सर्वांसाठी एकच प्रकारचा अभ्यासक्रम केव्हा तयार केला? तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा मित्रांनो, हे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. इसवी सन 1988 मध्ये एकच प्रकारचा अभ्यासक्रम तयार केला राष्ट्रीय स्तरावर सर्वांसाठी. पुढचा पर्याय, चुकीची जोडी शोधा. बघा असाच प्रश्न या अगोदर सुद्धा येऊन गेला बघा. ज्ञानेश्वर ओवी, ज्ञानेश्वर आणि ओवी, रामदास दासबोध हा ग्रंथ बरोबर लिहिला. वाल्मिक रामायण यांनी ग्रंथ लिहिलाय. व्यास महाभारत, सर्वांचे ग्रंथ दिलेले आहेत मित्रांनो. इथं फक्त ज्ञानेश्वराचीच काय दिली, ओवी. इथं ज्ञानेश्वरी पाहिजेत होतं म्हणून हीच काय चुकीची जोडी, पर्याय क्रमांक 1 हेच काय उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघू, तो मुलगा खेळत आहे. खेळत आहे हे वर्तमान काळाचं आहे म्हटलं तर वर्तमान काळ असतो आणि अपूर्ण हा काय पूर्ण झालेलं नाही म्हणून, क्रिया पूर्ण झालेली नाही म्हणून अपूर्ण आहे. अपूर्ण वर्तमान काळ कोणत्या पर्यायात दिसतो आपल्याला? पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा, पर्याय क्रमांक 4 अपूर्ण वर्तमान काळ हेच काय आपलं उत्तर. पुढचं बघा, जगी सर्व सुखी असा कोण आहे? हे एक बघा, असे जर वाक्य असेल हे कधी पण वर्तमान काळाचे असतात. जगी सर्व सुखी कोण आहे, शेवटी आहे पण आलेलं आहे. आणि असे काव्यरूपी जर वाक्य असेल तर ते असतात वर्तमान काळाचे. पर्याय क्रमांक 1 हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न, बालमित्र या सामासिक शब्दाचा विग्रह पुढीलपैकी पुढील प्रमाणे करतात. बालपणीचा मित्र म्हणजेच बालमित्र आणि असाच त्याचा बालपणापासून असलेला मित्र तोच काय होतो, बालमित्र. पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेले बालपणापासून आलेला मित्र, बालपणापासून असलेला मित्र म्हणजेच बालमित्र, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हेच काय आपलं उत्तर.
आणि असाच त्याचा विग्रह होतो मित्रांनो. पुढं आमरण या शब्दाचा समास कोणता? बघा, समास ओळखायला सोपी ट्रिक्स आहे. आमरण, यथाशक्ती, प्रतिदिन असे जर शब्द असेल सुरुवातीला तर तो असतो अव्ययीभाव समास. कोणता असतो? अव्ययीभाव. आमरण, यथाशक्ती, प्रतिदिन, गैरहजर असे शब्द जर असेल शब्दाच्या सुरुवातीला तर तो असतो अव्ययीभाव समास. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची असतात. अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद प्रधान असते. द्विगु समासामध्ये संख्यात्मक पंचपाळे, त्रिनेत्र असे शब्द असतात, म्हणजे संख्यादर्शक शब्द असतात. तो द्विगु समास असतो. आणि तत्पुरुष समासामध्ये दुसरा शब्द प्रधान असतो. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी भावे प्रयोगाची वाक्य कोणती? मी सांगितले मित्रांनो तुम्हाला, जर वाक्यामध्ये कर्म असेल तर कर्माला आणि कर्त्याला दोघांना पण काय असतो? प्रत्यय. बघा, गुरुजीला नि हा प्रत्यय, मुलास हा प्रत्यय, दोघांना प्रत्यय म्हणून हेच जे वाक्य आहे ते कशाचं आहे? भावी प्रयोगाचं आहे. पर्याय क्रमांक 1 हेच काय आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न चला, खालीलपैकी कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. बघा, कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखताना कर्त्याला आणि कर्माला दोन्हीला पण प्रत्यय नसतात. बघा, तिने इथं ने प्रत्यय आला, याला मैत्रिणीला ला प्रत्यय असला म्हणजे हे वाक्य होणार नाही. सीमा गाय बांधते आणि तो गाय बांधतो. बघा, कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे वाक्य क्रियापद बदलते, म्हणून हेच कर्तरी प्रयोगाचं वाक्य होईल. आणि याला कर्त्याला पण प्रत्यय नाही, कर्माला पण प्रत्यय नाही, म्हणून हेच काय आपलं उत्तर आहे. पाहुण्यांनी या कर्त्यालाच प्रत्यय आहे. माधवीने हे बघा कर्त्याला प्रत्यय आहे, म्हणून हे काय होणार नाही, हे कर्तरी प्रयोगाचे वाक्य होणार नाही. कर्त्याला प्रत्यय असेल तर ते कधीच कर्तरी प्रयोगाचे वाक्य होत नाही. मी तेथे पोचलो पण आपली भेट झाली नाही या वाक्याचा प्रकार ओळखा. आता याचा प्रकार ओळखायचा आहे. पर्याय दिला आहे: 1 संयुक्त वाक्य, 2 मिश्र वाक्य, 3 केवल वाक्य, 4 कठीण वाक्य. बघ, कठीण वाक्य तर होतच नाही, असा काही वाक्याचा प्रकार नसतो. तर बघा, याच्यामध्ये पण या उभयन्याव्याने हे 2 वाक्य जोडलेली आहे. पण या शब्दाने, पण, परंतु अशा शब्दाने जर वाक्य जोडलेली असेल ते वाक्य असतं संयुक्त वाक्य. कोणतं वाक्य? संयुक्त. आणि मिश्र वाक्य जेव्हा तेव्हा असे जर शब्द जोडलेले असेल तर ते होतं मिश्र वाक्य. आणि केवल वाक्य कोणतं? केवल वाक्य म्हणजे साधं वाक्य, त्याच्यामध्ये कोणताही उभयने अव्यय आलेले नसते, म्हणून हे जे हे वाक्य आहे ते आहे संयुक्त वाक्य. पुढचा प्रश्न बघा, पाऊस आला म्हणजे आपल्याला पेरणी करता येईल या वाक्याचा पर्याय कोणता? या वाक्यामध्ये बघा म्हणजे वापरलेलं आहे. काय वापरलेलं आहे? म्हणजे. म्हणून हे जे वाक्य आहे मित्रांनो ते आहे मिश्र वाक्य. कोणतं वाक्य आहे? मिश्र वाक्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न बघा, ज्येष्ठ नागरिकांचा आदर करा. नकारार्थी करायचं आपल्याला. हे वाक्य काय करायचं? नकारार्थी. पण या वाक्याचा अर्थ बदलू द्यायचा नाही. बदलू द्यायचा नसल्यास त्यामध्ये जो शब्द आलाय आदर, याचा काय करायचं? विरुद्धार्थी. विरुद्धार्थी, आदरचा विरुद्धार्थी होईल अनादर. आणि शेवटी कराच्या ऐवजी करू नये, असं करू नका असं लिहावं लागेल. मग बघा, ज्येष्ठ नागरिकाचा अनादर, अनादर करू नका असं कोणतं वाक्य आलंय का? ज्येष्ठ नागरिकांचा मान राखा हे होणार नाही. ज्येष्ठ नागरिकांना अपमानित करू नका हे होणार नाही. ज्येष्ठ नागरिकांना आदराने वागवा हे पण होणार नाही. ज्येष्ठ नागरिकांचा अनादर, बघा अनादर, आदरचा विरुद्धार्थी शब्दाला अनादर करू नका, हे झालं नकारार्थी वाक्य. पर्याय क्रमांक 4 हेच काय आपलं उत्तर. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.